आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. समाज व्यवस्था जागृत करण्याच्या उद्देशाने रथोत्सव साजरे केले जातात असे प्रतिपादन श्रीमद काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर 108 नूतन जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्व आराध्य शिवाचार्य काशीपेठ यांनी केले. चिकोडी तालुक्यातील श्री क्षेत्र येडूर येथे श्री वीरभद्र देवस्थान व श्री काडदेवर मठ यांच्या संयुक्त आश्रयाने सुरू असलेल्या महाकुंभाभिषेक, राजगोपुर लोकार्पण, लक्ष दीपोत्सव तसेच भव्य कृष्णार्थी कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा रौप्य रथोत्सव व गुगुळोत्सव पार पडला. सर्वधर्म समन्वय रथोत्सव, जीवन दर्शन, प्रवचन व मंगळोत्सव या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला श्रीशैल पीठाचे जगद्गुरू डॉक्टर चणसिद्धराम पंडित आराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची दिव्य उपस्थिती लाभली. महिला रौप्य रथोत्सवाचे उद्घाटन श्रीमती नीलांबिका प्रकाश हुकेरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्रीशैल पीठाचे जगद्गुरू डॉक्टर चणसिद्धराम पंडित आराध्य शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, सर्व समाज एकत्र येऊन रथ ओढतात, हीच एकात्मतेची भावना आहे. इतिहास प्रसिद्ध वीरभद्र देव व काडसिद्धेश्वर संस्थान मठाचा सर्वधर्म समन्वय महारथोत्सव सर्व समाजाचा उत्सव आहे. मनुष्य जन्म दुर्लभ असून अनेक जन्माच्या पुण्याईतून तो प्राप्त होतो. हा जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आज कुटुंब व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. एकत्र कुटुंब पद्धती कमी होत चालली असून पती पत्नीपुरतेच कुटुंब मर्यादित झाले आहे. मतभेद झाल्यास समज देण्यासाठी घरात ज्येष्ठ मंडळी नसतात. ही चिंताजनक बाब आहे. भारतीय संस्कृतीचा कणा असलेली कुटुंब व्यवस्था बळकट होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार गणेश हुकेरी यांच्या पत्नी स्वप्नाली हुकेरी म्हणाल्या, समाजात वर्गीकरण वाढत असताना बसवण्णांच्या विचारांचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आजकाल हॉटेल संस्कृती वाढत असून घरगुती अन्नच आरोग्यास हितकारक आहे. कितीही कमावले तरी ते सर्व रुग्णालय खर्च झाले तर जीवनाला अर्थ उरत नाही. पुढील पिढीला चांगले संस्कार व संस्कृती देणे अत्यावश्यक आहे. येडूर येथे सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात विविध भागातून आलेल्या पुरवंतांनी आपल्या पारंपरिक कला सादर करून उपस्थितांची मने जिंकले. सकाळी वीरभद्र मंदिरातून निघालेला महिलांचा रौप्य रथोत्सव काडसिद्धेश्वर संस्थान मठ मार्गे रुद्रपाद बसवेश्वर मंदिरापर्यंत गेला. तेथे पुरवंतांकडून अग्निप्रवेश कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रथोत्सव पुन्हा वीरभद्र मंदिरात दाखल झाला. या सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.